हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. तर थंबनेल पाहून समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या साड्यांचं कलेक्शन करणार आहे, ज्या की माझ्या लग्नाच्या साड्या आहेत. अगदी 5-6 साड्या आहेत. तर त्याचंच आज कलेक्शन करणार आहे. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर फर्स्ट साडी आहे ही माझी प्री वेडिंगची. ही असा एकदम साधी आहे, एकदम साधी साडी आहे. तर ह्याच साडीवरती आम्ही प्री वेडिंगचं शूट केलं होतं. जेव्हा आम्ही लग्नाच्या साड्या घ्यायला गेलो होतो मूळचंदमध्ये, तेव्हाच मला ही साडी भेटली होती. अगदी 150 ते 200 याच प्राईजमध्ये आहे. तर खूप सुंदर आहे आणि फोटोमध्ये पण एकदम ॲक्टिव्ह दिसते. मस्त साडी आहे. आणि असं म्हणताना आता काही जण म्हणतील की एवढी साधी साडी का घेतली. तर आम्हाला शूटसाठी अशीच साडी पाहिजे होती. आता मिस्टरच फोटोग्राफर आहेत म्हटल्यावरती त्यांच्याच चॉईसने घेतली होती. तर सेकंड साडी आहे ही माझी एंट्रीची साडी. म्हणजे ही मी विकत नाही घेतलेली. तर ही साडी मला माझ्या फ्रेंडचं लग्न होतं आणि तिच्या लग्नाची मी मेहंदी काढायला गेले होते. तर तिथे मी तिच्या मम्मीने मला ही साडी दिली होती, म्हणजे नाही का लग्नात. तर मस्त आहे, कलर वगैरे ग्रीन कलर आहे. वेअर केल्यावर पण खूप सुंदर दिसते. आणि मी जेव्हा लग्नाच्या साड्या घ्यायला गेले तेव्हा मी एंट्रीची साडी घेतलीच नाही. तर मला ही साडी खूप आवडली म्हणून म्हटलं की हीच साडी आता मी एंट्रीला घालणार म्हणून. मस्त आहे, मला खूप आवडली होती. आणि मेन म्हणजे ना, मला लग्नाचे सगळे फोटो ह्याच साडीवरचे खूप आवडलेत. पाहू शकता, खूप सुंदर साडी आहे, मस्त आहे. त्यानंतर आता या साडीवरचं मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते एंट्रीच्या. तर एकदम सिंपल ब्लाऊज आहेत माझे सगळे. तर फक्त ना एंट्रीच्या साडीवरच्या ब्लाऊजला मी असे काही लटकन बसवले होते, जे की खूप सुंदर वाटतात. आणि ब्लाऊज वगैरे एकदम सिंपलच आहे, तो काय दाखवत नाही. तर हे लटकन वगैरे असे मी बसवून घेतले होते. खूप मस्त वाटतात हे पण. त्यानंतर सेकंड साडी ही माझ्या सुपारीची साडी आहे. याचा कलर वगैरे खूप सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन पण पाहू शकता, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे याला. आपल्या रेडमध्ये आणि अशी छोटी छोटी याच्यावरती डिझाईन आहे, जे की पूर्ण साडीवरती आहे. आणि ही पण साडी मला खूप आवडली होती. ही साडी घरच्यांच्या चॉईसची होती. तर मस्त आहे. आणि याच्यावरचा ब्लाऊज पण सिंपलच आहे. आणि याला पण मी अशा प्रकारे हे लटकन लावून घेतले होते, जे की मला खूप आवडतात. मी जवळपास सगळ्याच साड्यांना असं लावून घेतलेलं होतं. सुंदर वाटतात हे कलर पण. ही झाली माझ्या सुपारीची साडी. तर थर्ड साडी आहे ही. तर ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी. तर पाहू शकता, याचा कलर वगैरे खूप सुंदर आहे. आता ही साडी मी का घेतली होती, तर सगळ्याच साड्या माझ्याकडे अशा पैठणीमध्ये होत्या. पैठणीमध्ये म्हणजे कसं, पार्टीवेअरमध्ये मी साडीच नव्हती घेतली एक पण. तर ही साडी मी घेतली होती. ही की माझ्या चुलत मावशीच्या चॉईसची आहे. खूप सुंदर आहे. याच्यावरती बॉर्डर वगैरे पाहू शकता, एकदम छोटे छोटे डायमंड आहेत. याला साईडने असे गुंडे पण आहेत. कलर पण खूप सुंदर दिसतो वेअर केलेला. आपलं काय म्हणतं, खूप सुंदर आहे साडी, हेच सांगू शकते मी, बाकी काही नाही. काय आहे, मला ना म्हणजे जास्त ब्लॉगिंगची सवय नाही आहे. तर समजून घेऊ शकता तुम्ही. मी नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे. जास्त असं कॅमेरासमोर बोलायचं म्हटलं की काय होतं, जरा गडबडून जाते. तर समजून घ्या. तर ही होती माझ्या एंगेजमेंटची साडी. खूप सुंदर आहे. आणि याची प्राईज होती 3,500 रुपये. 3,500 रुपयाची साडी आहे. मस्त आहे. आणि याचा ब्लाऊज दाखवते. तर याचा पण ब्लाऊज सिंपलच होता. याला पण मी असेच लटकन बसून घेतले आहेत, जे की मला खूप आवडतात. मस्त आहेत. हे लटकन वगैरे बसून घेतले होते. आणि बॅकने मी त्याला अशी काही ही बसवली होती, लेस बसवली होती, जी की खूप सुंदर वाटत होती. तर आता झाली माझी एंगेजमेंटची साडी. त्यानंतर आहे हळदीची साडी. तर ती पाहू आता. तर ही पण साडी खूप सुंदर आहे. एकदम म्हणजे कडक नाही, काही नाही. एकदम वेअर केल्यावरती खूप चोपून बसते. आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. तर काही जण काय करतात मुली, हळदीला पण ना येल्लोमध्ये साडी घेतात. तर मी येल्लो न घेता मी ही अशी ग्रीन कलरमध्ये घेतली, जे की मला याचं कलर कॉम्बिनेशन खूप आवडलं. आणि याच्यावरती पण छोटे छोटे असे डायमंड आहेत, खडे आहेत. हे खूप सुंदर आहे. ही साडी मला खूप आवडली होती हळदीला. पण मी काय झालं होतं, हळदीला ना मी
म्हणजे पूर्ण वेअर नव्हती केली. तर याचा मी खाली लेहंगा केला होता आणि साईडने अशी काही ओढणी लावली होती, तर खूप सुंदर दिसत होती. त्यानंतर ही साडी मी माझ्या बहिणीच्या हळदीला घातली होती. तर पाहू शकता फुल फोटो पण तुम्ही. मस्त आहे ही पण साडी. ही साडी तर माझ्या चॉईसने मी घेतली होती आणि त्या साडीवरचा ब्लाऊज असा काय होता, पाहू शकता तुम्ही. असा काही त्या साडीवरचा ब्लाऊज होता जो की मी पूर्ण असा वर्क केला होता, हँडवर्क. म्हणजे मी नव्हता केला, मी करून घेतला होता. तर याला पण असे मस्त लटकन बसवले होते. खूप सुंदर आहे. यातलं मी असं वर्क करून घेतलं होतं. आपलं लग्नाच्या सगळ्याच साड्यांना मी वर्क नव्हतं केलेलं, फक्त 2च साड्यांना वर्क केलं होतं, एक हळदीचा आणि एक विधीचा. तर पाहू विधीची पण पाहू आपण. खूप सुंदर असे लटकन वाटतात, हे मस्त होती. त्यानंतर ही साडी म्हणजेच माझ्या लग्नाचा शालू. तर याचा कलर पण खूप सुंदर आहे आणि जड पण खूप आहे ही साडी. पण या साडीचा एक किस्सा झाला होता. काय झालं होतं की आता बऱ्याच मुलींची काय इच्छा असते की लग्नाला लेहंगा घालायचा. माझी तर होतीच. तर माझी पण अशीच इच्छा होती की लग्नाला लेहंगा घालायचा. तर मी घरी बोलले की मला साडी नाही घालायची, तर मी लेहंगा घालणार आहे. आणि लेहंगा तर मी काय विकत नव्हते घेणार, तर माझ्या मावस बहिणीचाच होता, तोच घालणार होते. तर घरचे काय बोलले की नव्या नवरीला नवीनच साडी असते म्हणून कोणाचं घालत नाही, असं काय असतं वाटतं. तर त्यावेळेस मी त्यांना जेव्हा साड्या घ्यायला गेलो त्यावेळेस बोलले की हो ठीक आहे म्हटलं, मी घालते, साडी घालते म्हटलं. तर तेव्हा ही साडी मी घेतली 5,000 रुपयाची. तर हा शालू 5,000 रुपयाचा घेतला मी आणि जो की मी लग्नात घातलाच नाही. आणि सगळ्यांना लग्न म्हणजे मंडपात जाईपर्यंत बोलत होते की हो मी साडीच घालणार आहे, साडीच घालणार आहे. पण तिथे गेल्यावरती मी लेहंगा वेअर केला, तेव्हा मला कोणीच काय बोललं नाही. पण मी साडी घालणार नाही हे माझ्या बहिणींना माहीत होतं, त्याच्यामुळे काही विषय नव्हता. आणि माझ्या मिस्टरांचा माझा पण विषय झाला होता की ठीक आहे तू घाल लेहंगा म्हणून, काही नाही होत, असं काही नसतंय. आणि आजकालच्या पोरींना लेहंगा हा रेंटनेच घेतात, कोणी नाही विकत घेत. काय होतं, एवढा 7-8 हजार रुपयाचा लेहंगा घ्यायचा, तो एकदाच घालायचा, परत तो तसाच राहून जातो. त्याच्यामुळे मी पण म्हटलं की नको, आणि काय नाही होत म्हटलं लेहंगा घातलं तरी, असं थोडीच आहे. तर मस्त असा शालू होता, 5,000 रुपयाचा शालू घेऊन आले, पण तो वेअरच नाही केला. तर त्यानंतर या साडीचा यूज मी आमच्या सत्यनारायण पूजेला केला. तर तेव्हा मी ही साडी वेअर केली होती, जी की खूप सुंदर आहे, जड पण खूप आहे. आणि मेन म्हणजे ही साडी माझ्या आहोंच्या चॉईसची आहे, माझ्या आहोंनीच घ्यायला सांगितली होती. तर ही साडी मस्त आहे, कलर वगैरे खूप सुंदर आहे. आणि सत्यनारायण पूजेला घातल्यानंतर परत मी ती साडी दिवाळीच्या शूटला पण घातली होती. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज मला ना फुल स्लीव्स आवडतच नाहीत, पण या शालूवरचा ब्लाऊज मी शिवला होता फुल स्लीव्स, म्हटलं छान वाटेल. तर याला पण मी असे लटकन लावून घेतले होते. खूप छान वाटतात हे लटकन, मला खूप आवडतात. तर मी आहेत माझ्या बऱ्याच साड्यांना असे लटकन आहेत लावलेले. आणि हा फुल स्लीव्सचा शिवला होता. याला पण बॅकने मी अशी काही लेस लावून घेतलेली होती. सिम्पलच ब्लाऊज आहेत माझे, जास्त डिझाईन वगैरे केलेली नाही आहे. तर मस्त होती ही पण साडी, खूप सुंदर होती. त्यानंतर पाहू आता ही लास्ट साडी, जो की याचा कलर मला खूप जास्त आवडतो. याच्यामध्ये मला वांगी कलर पण भेटत होता, पण मी तो नाही घेतला. आता म्हटलं शालूचा कलर आणि तो कलर एकच होऊन जाईल, त्याच्यामुळे मी ही विधीची साडी, आपली विधीची साडी या कलरमध्ये घेतली होती. याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. बॉर्डर याला गोल्डनमध्ये आहे आणि याच्यावरती पण अशी बारीक बारीक बुट्टी आहे, जी की ऑल साडी कवर आहे या डिझाईनमध्ये. खूप सुंदर आहे विधीची पण ही साडी. आणि ही साडी तर माझ्याच चॉईसने मी घेतली होती, मस्त आहे, वेअर केल्यावरती पण खूप सुंदर दिसते फोटोमध्ये तर. आणि याच्यावरती ज्वेलरी घातली होती विधीला, तर अगदी ॲक्टिव्ह दिसत होती ही साडी पण. आता त्याच्यावरच्या पण ब्लाऊजला मी वर्क करून घेतलं होतं, तर पाहू शकता असं काय मी या साडीवरचं वर्क करून घेतलं होतं. तर काय होतं, विधीचा लुक ना एकदम असा हेवी असतो, तर यासाठी मी वर्क पण असं हेवीच केलं होतं. तर पाहू शकता लटकन वगैरे खूप सुंदर आहेत, मस्त वर्क केले होते. मी 2च साड्यांना वर्क केलं होतं, एक हळदीची आणि ही विधीची. पाहू शकता मस्त असं वर्क केलं होतं मी हे. आता झाल्या माझ्या ह्या लग्नाच्या साड्या. तर ह्या 5-6 साड्या तुम्हाला म्हणजे
ह्या 5 साड्यांपैकी तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता पाहू लग्नानंतर घेतलेल्या साड्या पाहू. आता आपण लग्नानंतर म्हणजे आता ह्या सगळ्या माझ्या लग्नाच्या झाल्या. आता मला पार्टीवरती आलेल्या किंवा अदरवाईज माझ्या बहिणीच्या लग्नातल्या किंवा संक्रांतीला घेतलेली, दिवाळीला घेतलेली, तर त्या साड्या पाहू आता. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कसा नाही हे नक्कीच सांगा मला. आणि लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. तसं मला सपोर्ट खूप भेटला आहे. अगदी एका महिन्यामध्येच सपोर्ट मला खूप भेटला आहे. मी चॅनल 23 जानेवारीला ओपन केलं होतं आणि एका महिन्यामध्ये आत्ता माझे आय थिंक 270 सबस्क्रायबर झाले आहेत. तर एका महिन्यामध्ये मला 200 सबस्क्रायबर्स भेटले. खूप छान मस्त सपोर्ट भेटला मला. असाच सपोर्ट पुढे पण राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.